तामिळनाडूमध्ये पल्स इनसाइड यांचा हा एक्झिट पोल आहे। या एक्झिट पोल नुसार या ठिकाणी डीएमके आणि काँग्रेस हे 120 ते 140 जागा, एआयडीएमके आणि भाजप 60 ते 70 जागा, म्हणजे भाजप पुन्हा काही तामिळनाडूमध्ये या ठिकाणी मुसंडी मारताना दिसत नाही। टीएमसी पुन्हा म्हणजे स्टालिन पुन्हा या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये मॅट्रिक्सचा हा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहतोय। टीएमसी 125 ते 140, भाजप 141 ते 161, काँग्रेस या ठिकाणी खातं देखील उघडत नाही, तर डाव्यांना देखील या ठिकाणी शून्यावर समाधान मानावं लागतंय। इतरांना 6 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। मात्र एकूणच मॅजिक फिगर पर्यंत भाजप पोहोचू शकते, तर ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असेल। ममता बॅनर्जी इथे चौकार मारणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं। मात्र या मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार टीएमसी 125 ते 140 जागांवर, तर भाजप 141 ते 161 जागा। तशीही टीएमसी आणि भाजप यांच्यामधली ही लढाई काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। फारसा फरक नाही टीएमसी आणि भाजप यांच्या जागांमध्ये, तर टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आपण ही आकडेवारी पाहतोय। मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आहे, अर्थात हा एक्झिट पोल आहे, अंदाज आहेत फक्त। निकाल जो आहे तो 4 मेला लागणार आहे।